जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही लोक चाललोय CST ला आलेलो. ॲक्च्युली आज कॅमेऱ्याचा थोडा इश्यू झालेला आहे. कॅमेरामध्ये ना थोडा नॉईज वगैरे यायला लागले, त्याच्यासाठी आम्ही चाललोय CST ला. म्हणजे चाललोय नाही, आलोयच ऑलमोस्ट. आता बाहेर चाललोय, बोरा बाजारला चाललोय कॅमेऱ्याचं बघायला. किती 15 मिनिटावर आहे? हार्डली 15-20 मिनिटावर आहे, जास्त नाही. तर आता आपण जाऊ तिकडे तुम्हाला. आणि जो लास्टचा ब्लॉग होता ना आमचा पनवेलचा, तो लवकरच येणार आहे. कदाचित त्याच्या पहिलं येईल. आधी ॲक्च्युली येईन पण किंवा आला पण असेल, सांगता येत नाही. तर जो पनवेलचा ब्लॉग आहे तो लवकरच येणार आहे. तो खूपच खास आहे, त्याच्यावर एडिटिंग खूप भारी चाललेली आहे. काय बोलतो? बस काय, मला असं वाटतं याच्या आधीच येऊन जाईल हा व्हिडिओ, त्याच्यानंतरच हा टाकला. आता पहिला हा कॅमेराचं बघायला भेटणार तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला पनवेलचा बघायला भेटणार. तुम्ही नक्कीच बघा तो व्हिडिओ. आता तुम्हाला डायरेक्ट बोरा बाजारच्या इथंच भेटतो. आणि आम्ही काय काय क्लिप मॅप लावून आम्ही लोक चाललोय. मला बोललेला माहिती, मला माहिती आहे दुकान. आणि याने एन टायमाला दुसरं दुकान दाखवलं, जसं श्रीमान दादा वगैरे जातात ना, त्यांनी ते दुकान बघितलं. आता ते दुकानच आम्ही शोधतोय. आता मॅप तुम्ही बघू शकता, आम्ही मॅप टाकला. 5 मिनिटं म्हणजे एरियात आलो. इथून टर्न वाटतं, इथूनच टर्न एरियातच आहे, बस थोडा 19-20. ॲक्च्युली आम्ही लोक आता एरियामध्येच आलेलो आहे. थोडासा 19-20चा फरक झालेला आहे. तर बघू आपण. हे बरोबर आहे? हां बरोबर. हां, आता बरोबर चाललेलो आहे. बाकी काय नाही. आता इथंच आम्ही लोक मगातून फिरत होतो. पण आता व्हिजिट केलो. भारी मस्त आहे ना रे बघायला. खूप छान येते. एवढ्या वेळाने आलो ना, ती सवय सुटली रे. आधी यायचं कॅमेरा ते 3 मिनिटावर दाखवत आहे. डायरेक्ट त्याच्याकडे जाऊन दाखव. आता तुम्हाला डायरेक्ट तिथेच जाऊन दाखवतो. ॲक्च्युली आता आम्ही आलो इथे. बाकीचं तुम्हाला मी सांगतो हळूहळू. तुम्ही आता बघा, आता इथं आलेलो आम्ही, ते बघू शकता. हां काय, जिथं मी पहिला पण आलेलो कॅमेरा घेऊन. म्हणजे ॲक्च्युली मला जो ब्लॉगिंग ट्रायपॉड आहे ना, त्याची मी शूट करतोय आता. तुम्हाला घ्यायचं होतं तेव्हा मी इथं आलेलो. तुम्ही बघू शकता काय, तेव्हा मी इथं आलेलो. त्याच्यानंतर आज होतो. म्हणजे मी गेल्या महिन्यामध्ये आलेलो. तर माझे लेन्सचा इश्यू झालेला आहे, म्हणून मला ते दाखवायला यायचं आहे. तर ते दाखवण्यासाठी मी इथं आलो आहे. तर आता ते काय बोलता काय नाही ते तुम्हाला नक्की सांगणार आहे मी. तुम्ही बाय चान्स तुमच्या पण लेन्समध्ये असं काही इश्यू झाला तर तुम्हाला पण सोल्युशन भेटेल. बॅड जे आपण ज्यांना यूट्यूबवर बघितलेलं ना, ते हेच आहे. तर त्यांना कॅमेराचं सांगू आपण, दुकान आहे प्रॉपर आमचे फेवरेट. काय म्हणतात कसे? ओके. अरे ॲक्च्युली ना एक इश्यू झाला आहे. तो माझी कॅमेराची लेन्स आहे ना, ॲक्च्युली परवा माझा शूट होता, शूट केला. पण नंतर मी काल चेक करण्यासाठी केला ना, त्याच्यामध्ये नॉईज वगैरे यायला लागला फोटोमध्ये. मला तो फोटो दाखवतो पाहिजे तुम्ही. फर्स्ट फ्लोर पे ओके चलेगा. तर काय जे आपल्याला बोलले, कारण इथे त्यांच्याकडे होत नाही ॲक्च्युली. ते बोलले फर्स्ट फ्लोअरला जावा. फर्स्ट फ्लोअरवर त्यांचे ते आहे ना ओळखीचे, ते करताय. तर आपण त्यांच्याकडे जाऊ, बघू. ॲक्च्युली मी पण पहिल्यांदा चालू आहे यांच्याकडे, मला नॉलेज नव्हतं हे करतील म्हणून. तर तसे चांगले माणूस आम्ही पण यांना यूट्यूबवर बघून आलेलो. तर आता आपण इथं आलेलो आहे, बघू शकतो त्यांचं. फर्स्ट फ्लोअरवर ते बोललेले इथे, त्यांना आपण दाखवू त्याच्या. तर काय आता त्यांच्याकडे आम्ही दिलेलं आहे. तर बघू ते काय करतं. ते बोलले चेक करून सांगतो. ॲक्च्युली चालू आहे बघा काम करायला. बघू आता ते काय बोलतं काय नाही, किती पैसे बोलतं काय नाही, सगळं तुम्हाला सांगतो मी. आता चला तुम्हाला एकदा काम झालं, एकदा सगळं झालं तर तुम्हाला नंतर आम्ही अपडेट करतो. तर काय आता तिथे बोलले, कारण जी छोटी लेन्स आहे ना माझी, ती प्रॉपर खराब झालेली आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं, कारण जेव्हा शूट होतं ना माझा आपला वॉटरफॉलच्या टायमाला, तेव्हा ती छोटी लेन्स घेऊन गेलेलो. तर त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळे तो खराब झालेली आहे. आता ते बघू किती खर्च होतो. मोठी लेन्स ते बोलले चेक करून सांगतो. आणि ॲक्च्युली कॅमेरामध्ये खूप एक ना एक प्रॉब्लेम होतच चाललेले. त्यांना मी ते पण त्यांना मी पण सांगितलं की कॅमेराचं जे बटन आहे ना ऑटोमॅटिकली प्रेस होतं आहे. ते बोलले का ना आम्ही बघतो, तुम्हाला सांगतो काय काय इश्यू आणि किती खर्च आहे ते सांगतो. आता बघू ते बघतो. तर गाईज आम्ही लोक आता इथं विचारलं, ते लोक बोलले का ना जे तुमचा छोटा मिनी लेन्स आहे ना प्रॉपरली डेड झालेले आहे. आणि जी मोठी लेन्स आहे त्याच्यामध्ये हळूहळू होत चालली ती प्रॉपर, म्हणजे थोडं फंगस लागत चालला. आणि जो माझा सेन्सर आहे ना त्याच्यामध्ये पण फंगस लागत चालला. ते बोलले लवकरात लवकर क्लीन करून घ्या. 1300 रुपयांनी खर्च सांगितला.
आता आपण दुसरीकडे पण बघू काय काय किती खर्च सांगतात. इथं पण बाजूला पण एक शॉप, तिथं पण आपण विचारू, ते बघू काय बोलतात. जर त्यांच्याकडे जर होत असेल तर आपण लगेच करून घेऊ, कारण की आता ऑर्डर पण चालू होणार आहे, वेडिंग सीझन आहे, तर म्हणून आपल्याला जास्त वेळ आपल्याला ठेवता नाही येणार कॅमेरा. जर अजून थोडा वेळ ठेवला तो प्रॉपर खराब होणार. तर आपण तुम्हाला डायरेक्ट तिथंच देतो. चल काय आता हे एक दुकान आहे, इथे पण आपण विचारून बघू काय बोलताय काय नाही. आता इथे जाऊया. इथं तर 1300 रुपये सांगितलं, आता इथं पण बघू आपण किती सांगताय काय सांगताय, तुम्हाला दाखवतो. तर काय आता आपण इथं आलेलो आहे, त्यांना कॅमेरा दाखवला, ते बोलते चेक करून सांगतो. ते बोलले चेक करून सांगणार आहे. अजून त्यांचं एक चालू आहे, बोलले आता चेक करतो आणि मग सांगतो. लेन्स वगैरे तर लावले त्यांनी, तर बघू आता आपण. चालू आहे आणि तो तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँड कॅनन, निकॉन, सोनी, कॅनॉन, डिजिटल सगळे प्रॉपर आहे. म्हणजे ए टू झेड प्रॉपर जेवढे पाहिजे ते सगळे. ल्युमॅक्सचा नाही, ल्युमॅक्सचा नाही. बघू शकता एक्सेसरीज खूप सारे आहेत. जागाचे गोडेक्सर मायक्रोवेव्ह गोडेक्स पण आहे, ॲपचर पण आहे, प्रॉपर गिम्बल वगैरे सगळं इथे ए टू झेड. ते ॲक्च्युली ए टू झेड सगळं तुम्हाला जे पाहिजे सगळं भेटणार आहे. तर बघू कॅमेऱ्याचं काय बोलत आहे. तर काय जातं आपण बघितला कॅमेऱ्याचं केलं आपण थोडंफार, प्रॉपर करून देत आहे. ते बोलले सगळं लेन्समध्ये तुमचा फंगस, एवढा फंगस घुसला माझ्या लेन्समध्ये तुम्हाला तिकडे आम्ही प्रॉपर त्यांनी दाखवला फंगस आम्हाला, आम्ही बघितलं हा ते. पण आता काय सांगू तुम्हाला, काय बोलता येत नाही मला आता, कारण की मी शॉक झालो. त्याचा मला बघ याला हा प्रॉपर बघायला गेलो ना 6 पर्यंत खर्च गेला माझा प्रॉपरली. 6000 नाही वर्ष त्याने 5 पर्यंत 6 पकड ना, राऊंड फिगर 6 पकडा ना, त्याच्यात काय होत 6 पर्यंत घेणार. आणि याचा जो 55 250ची जी लेन्स आहे ना, त्याचा मला फक्त हुड त्यांनी 550चा सांगितला, 550 रुपीज. त्यांनी पण कॅमेरा बघितला कोणता होता, सोनी ZV E10 ना, E10 बघितला त्यांनी. तर त्याचा रेट किती सांगितलं तुला, 56 ना. मला 56 नंतर 60 पर्यंत विथ किट बोलतो. 60 पर्यंत 60च पकड, विथ किट वगैरे सगळं घरून 60 पर्यंत गेला, डबल बॅटरी वगैरे पकडून. बघू आता आणि खाऊया. बघू इथं रसवाला आहे, नाही हे नाही, इकडे जाऊया. हे बघा समोर टेस्टी आहे आमचं. आता आमचं काम झालेलं आहे, आता थोडं खाऊ आणि माझा निघू. काम म्हणजे आम्ही विचारायला आलेलो ॲक्च्युली. आता सर्व्हिसिंगला यायचंच आहे, सर्व्हिसिंगला येताना मी तर ब्लॉग काढणार नाही, तरी तुम्हाला थोडंफार जे असेल ते तुम्हाला शॉर्ट वगैरे व्हॉइस ओव्हरवाली रील भेटून जाईल. तर आता बघू काहीतरी खाऊलं, जाम भूक लागली. आज मी आलो याच्याकडे, आज आता तुम्हाला थोड्या वेळ त्याच्या घरी जाऊन थोडा आता माझी तुम्हाला करेल परिस्थिती. काय बोलतं, आता सध्या लय जाम भूक लागली, आपण काहीतरी खायला जाऊया. त्या पण माझी सध्या आता बंद केलेलं आहे, कारण की कॅमेरा माझ्याची लागलेले आहे. प्रश्न पडले कुठे जागा काय ब्लॉग हा ब्लॉग आहे आणि खूप हार्ड पण आहे हा ब्लॉग. तर तुम्हाला एक सांगतो, इथं ना ॲक्च्युली ना गाईज, इथं ना एक बस वगैरेचं ना एक प्रॉपर आहे ना गार्डन आहे, प्रॉपर गार्डन आहे. ते आम्ही शोधतो, आम्हाला जाम खूप लागले. आणि प्लॅन वेगळा होता ॲक्च्युली. आमची होती आज ऑर्डर, आम्हाला जायचं होतं ऑर्डरला. सीन असा झाला की कॅमेराने इश्यू केला. मला बोललो का ना की आज जातोय ना, मला तर तसाही शिकायचं आहे, मला माहिती आहे. पण काय जोपर्यंत ॲक्च्युअल कॅमेरामध्ये वापरणार नाही तर तुम्हाला काय समजणार नाही त्याची. तर मी म्हटलं हे झालं, याच्याकडे जातो आणि शिकून मग घरी निघून येतो माझा. पण सीन झालं काल रात्रीच कळालं आणि मला फोटो पाठव. काल रात्री काही प्रॉपर कॅमेरा नीट होता, प्रॉपर. आणि काल रात्रीच एवढा इश्यू झाला ना त्याचा, मी तुम्हाला काय सांगू आता. ब्लंडर बोलता लोकांची फाटते गाईज. आता आम्ही लोक कुठे आलो तुम्हाला सांगू का, तर FSला आलो, फॅशन स्ट्रीट. त्यासाठी एवढे लोक तरसतात. तिकडं आहे ॲक्च्युली, तिकडं आहे ते, तिकडं. तर गाईज जेवण झालेलं आहे आमचं, तर आम्ही निघालो आहे घरी निघालो. आता बेसिकली आम्ही घरी पाठी पॅरेडॉक्स आहे तिथं बघू शकतो. आता ॲक्च्युली आम्ही आता घरी निघालो आहे, जेवण वगैरे झालं आहे, कॅमेऱ्याचं पण झालं आहे.
आता घरी जाऊन आपण बघूया काय अर्ध काम विचार- झालं बेसिकली. आता जे माझं कॅमेराचं रिलेटेड होतं त्याचा कॅमेरा जोपर्यंत शॉर्ट नाही होणार काय संबंध आहे. तर ऑर्डर पण नाही घेऊ शकत ना मी पण. आता पूर्ण प्रॉपरली कॅमेराचा इश्यू बोललं तर ब्लॉग पण आपल्याला म्हणजे सॉरी ब्लॉग बोलतोय शूट घेता येणार ना, ऑर्डर वेळच घेता पण लागेल येणार. बाकी असं नाही ना जवळ पण आणि आहे. ॲक्च्युली बघा ना कसं असतं ना गाईज, आता सीझन पण चालू आहे त्याच्यामध्ये कॅमेरा इश्यू करतोय तर मग एवढं असतं ना कोण फोटोग्राफर. आता तुम्ही लोक तुमच्यामध्ये कोण फोटोग्राफर असेल तर तुम्ही फोटोग्राफर व्हिडिओग्राफर तर सिनेमॅटोग्राफर तुम्ही समजू शकता माझ्या मनाला काय लागलंय ते. कसं सीन झालंय ना आता. इथे ते त्यांना नाही समजणार ज्यांना असं त्यांनी फॅशन नाही तर ट्रेंडसाठी घेतलं. हा ना, आता नुसतं कॅमेरा उचलून फोटो काढणार मग त्याला Photographer मिनिंग नाही ना, बोलत त्याला नाही. फोटोग्राफर बोलत नाही ॲक्च्युली. फोटो रात्र दिवस त्यांना माहितीच नसतं फोटोग्राफर व्हिडिओग्राफर काय. हां, आता कसं खूप सगळं इश्यू झालेल्यामुळे आता काय सांगू तुम्हाला. आता ॲक्च्युली मला पण एक्सेप्टेड नव्हतं की एवढं सगळं निघेल कॅमेरामध्ये. मला काय वाटलं नॉर्मली आपला जे आहे ना फंगसचा का शटर आयडिया ते थोडा काही इश्यू असेल तर क्लिअर होऊन जाईल, तो करून देईन. पण नंतर त्याच्याकडे गेल्यावरती माहिती पडलं प्रॉपर बटनांचा इश्यू आहे, कॅमेरा बॉडीचा पण इश्यू आहे, लेन्समध्ये फंगस आहे लेन्सचा. तो बोलला कारण जो ऑटो फोकसची मोटर असते ना तिचा पण ॲक्च्युली मोटर पण गेली असेल किंवा त्याची ट्रिप ना रे ट्रिप पण ती कट झाली असेल. तर तो बोलला मी चेक करून सांगेन. की आम्ही जेव्हा त्याला देऊ तो बोला फोनवर तुम्ही जसं आहे तसं सांगा. आता हा त्याचा फोनवर बोलून जाईल आणि मग कळून जाईल जे आहे ते. जे आहे ते बघू. आणि जर आता मी नेक्स्ट टाइम आलो तर बाय चान्स शूट अरे कामच होऊन जाणार यार. कारण की करावं तर लागणारच रे असं नाही. आता सुरुवात झाली आता startingला. आता तर मी बोलवतो की आत्ता जसा कॅमेऱ्याचा सीन झाला आमचा तसा कोणासोबत व्हायला नाही पाहिजे. आणि जर कोणाचं जर होत असेल तसं सेम प्रॉब्लेम तर तुम्ही काय करा की दाखवा, सर्व्हिसिंग करा, नाहीतर माझ्यासारखा इश्यू होईल तुमचा खूप. प्रॉपर तुम्ही बघू शकता आता माझा किती खूप मोठा इश्यू झालेला आहे. हा. आता मला नाही तरी 6,000चा फटका बसलेला आहे ऑनली कॅमेऱ्यासाठी. माझं कुठं वाटतं तुम्ही याला विचारू शकता. ॲक्च्युली झालं आहे की त्याने आम्हाला लिहून प्लस आम्ही ते रेकॉर्ड नाही केलं होतं सगळ्यांचा आपला मलाही तो अलाउड करतो. ते प्राईजवाला चीज आला ते आपल्याकडूनच होतं रे नसतं दाखवायचं. ठीक आहे त्याला दिलं आम्हाला. त्याने प्रॉपर गाईड केलं. तुम्ही आता ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता त्यांचं दुकानाचं नाव वगैरे मी टाकलेलं आहे तिथं, तुम्ही बघू शकता ते. तर प्रॉपरली त्यांनी चांगलंच गाईड केलं आम्हाला, चांगलं सांगितलं. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा कारण की ते दुकान खूप छान आहे. कारण माझ्यामध्ये क्राऊड तर खूप आहे ते. तो आला गावाला वन ऑफ यार हां काहीच तो जो वडापाव आहे ना आता ऑब्विसली आम्ही क्रॉस नाही करायला खूप वेळ निघून जाईल आम्हाला. तो जो आहे ना तो मुंबईचा इथे जे पण येतात ना CSTला इकडेच येतात खायला. मी तोच बोलतो. मला तर आज माहिती पडलं एवढा फेमस वडापाव. मी खूप वेळा आलो CSTला पण आज पहिल्यांदा त्यांनी सांगितलं तेव्हा मला माहिती पडलं. नाही मेट्रो आहे ना रे, हे अंडरग्राऊंड मेट्रोचा रस्ता आहे हा. बघा कधीतरी मी आणि धीरज येऊ एक्सप्लोअर करता करता. आता नाही नेक्स्ट टाइम कधीतरी बघू. तुम्हाला तो पण ब्लॉग येईनच. पहिले आपला हे वाला चीज सगळ्यात पहिला कॅमेऱ्याची कॅमेऱ्याचं जे आहे ना ते सगळ्यात पहिला प्रॉपर क्लिअर होऊन द्या. मग नंतर आपण बघू. मला येऊ मेट्रोला पण फिरायला येऊ आपण. आता तुम्ही बघू शकता बघा. तर काय आपला ब्लॉगची एंडिंग आता इथंच करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता कॅमेऱ्याचं बघू आपण पुढं काय होतं काय नाही. आता कॅमेऱ्याचं जसं काय होईल तसं मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आता माझा ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद.